हॅलो फ्रेंड्स, मी रुचिता स्वागत करते पुन्हा एकदा इंग्लिश ग्रामर या आपल्या ऑनलाईन व्हिडिओ कोर्समध्ये। आपण मागील सेशन मध्ये काय पाहिलं, आपण बघितलं की कंजंक्शन म्हणजे काय असतं। तर आपण पाहिलं की कंजंक्शन हे दोन फ्रेजेसला जॉईन करण्याचं काम करतं, कंजंक्शन हे दोन वर्ड्सला जॉईन करण्याचं काम करतं, त्याचप्रमाणे कंजंक्शन हे दोन वर्ड्सला किंवा दोन सेंटेन्सेसला जोडण्याचं काम हे कंजंक्शन करत असतं। तर आपण दोन कंजंक्शन पाहिले होते, अँड आणि ॲज वेल ॲज हे दोन कंजंक्शन आपण कंजंक्शनच्या पार्ट 1 मध्ये पाहिलं। आज आहे कंजंक्शनचा पार्ट 2 आणि यामध्ये देखील आपण दोन कंजंक्शन पाहणार आहोत। तर ते आहेत बोथ आणि बिटवीन। तर बोथ आणि बिटवीन या दोन कंजंक्शनचा अभ्यास आज आपण करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या लेक्चरला। तर पहिलं कंजंक्शन आज आपण पाहणार आहोत बोथ। आता बोथ हे जे कंजंक्शन आहे ते सेंटेन्स मध्ये कशा स्वरूपात वापरलं जातं ते बघूया। सेंटेन्स लिहिते मी इथे, बोथ राज अँड राम आर प्लेइंग फुटबॉल। ठीक आहे, एक सेंटेन्स लिहिलंय मी इथे, बोथ राज अँड राम आर प्लेइंग फुटबॉल। ठीक आहे, तर या सेंटेन्स मध्ये जर बघितलं आपण तर बोथ वापरलेला आहे, त्यानंतर सब्जेक्ट 1 आहे राज आणि सब्जेक्ट 2 आहे राम, या दोघांनाही अँड या कंजंक्शनने आपण परत जॉईन केलेलं आहे। तर मी तुम्हाला सांगू इच्छिते, ज्यावेळेस आपण सेंटेन्स मध्ये बोथ हे कंजंक्शन वापरतो तर बोथ सोबत नेहमीच आपण अँड हे कंजंक्शन देखील वापरत असतो। परत एकदा सांगते, ज्यावेळेस आपण सेंटेन्स मध्ये बोथ हे कंजंक्शन वापरतो त्यावेळेस बोथ सोबत आपण अँड हेच कंजंक्शन वापरत असतो। मग हे दोघं काय आहेत, हे दोघं आहेत कोरिलेटिव्ह कंजंक्शन। तर बोथ नंतर नेहमी आपण अँडचा वापर हा सेंटेन्स मध्ये कंजंक्शन म्हणून करत असतो, त्यालाच आपण कोरिलेटिव्ह कंजंक्शन असं म्हणतो। ठीक आहे, ही पहिली बाब तुम्हाला समजली असेल। एक सेंटेन्स घेऊया अजून, बोथ राज as well as Ram are playing फुटबॉल। ठीक आहे, बोथ राज as well as Ram are playing फुटबॉल। तर सेंटेन्सची सुरुवात आपण बोथने केलेली आहे, त्यानंतर राज आहे सब्जेक्ट 1 आणि राम आहे सब्जेक्ट 2, या दोघांनाही आपण ॲज वेल ॲज याने जोडलेलं आहे। तर बोथ नंतर राज नंतर ॲज वेल ॲज आणि सेकंड सब्जेक्टच्या अगोदर आपण देखील ॲज वेल ॲज लिहिलेलं आहे, म्हणजे सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 ला आपण ॲज वेल ॲज या कंजंक्शनने जोडलेलं आहे आणि त्यानंतर लिहिलंय आर प्लेइंग फुटबॉल। पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा सेंटेन्स मध्ये आपण बोथ वापरतो त्यावेळेस आपण फक्त अँड याच कंजंक्शनचा वापर करतो, आपण ॲज वेल ॲज या कंजंक्शनचा वापर करत नाही। ठीक आहे, हे समजलं। जर आपण ॲज वेल ॲज या कंजंक्शनचा वापर बोथ सोबत करत नाही तर सेंटेन्स मध्ये येणारा हा जो वर्ब आहे तो काय आहे, बरोबर आहे, कारण ॲज वेल ॲजच्या ऐवजी आपण काय वापरतो, अँड हेच कंजंक्शन वापरतो। तर दोन गोष्टी तुम्ही समजल्या असणार, बोथ सोबत आपण अँड हे कंजंक्शन वापरतो आणि अँड कंजंक्शन असेल तर आपण पहिल्याच पार्ट मध्ये बघितलं होतं की आपण प्लुरल जो सब्जेक्ट आहे त्यासाठी आर वापरतो। ठीक आहे, म्हणजेच काय, प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरतो, परंतु ज्यावेळेस सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरतो। आता इथे देखील आपण अँडचा वापर केलेला आहे, तर अँड या कंजंक्शन साठी आपण इथे जर दोन सब्जेक्ट आहे म्हणजेच प्लुरल सब्जेक्ट आहे म्हणून आपण हेल्पिंग वर्ब देखील काय वापरला, आर हा प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरला। तिसरा सेंटेन्स बघूया, बोथ राम अँड राज अँड राहुल आर प्लेइंग फुटबॉल। ठीक आहे, राम
both Ram and Raj and Rahul are playing football. आता सेंटेन्सची सुरुवात कशाने केलेली आहे आपण? बोथने. आता बोथचा अर्थ काय होतो? बोथ म्हणजे दोघही. दोघही होतो, परंतु इथे सब्जेक्ट किती आहे? राम हा सब्जेक्ट आहे 1, राज हा सब्जेक्ट 2 आहे आणि राहुल काय आहे? सब्जेक्ट 3 आहे. आणि तिघही सब्जेक्ट अँड ने जॉईन झालेले आहे. कशाने जॉईन झालेले आहेत? अँड ने जॉईन झालेले आहेत. मग बोथ हा आपण फक्त 2 जणांसाठी वापरतो, 2 कर्त्यांसाठी वापरतो. तर तिसरा कर्ता हा अँड ने जॉईन होईल का? तर अजिबात नाही. म्हणजेच इथे अँड हे कंजंक्शन आपण वापरू शकत नाही. तर बोथ सोबत तर अँड येतो, इथपर्यंत तर बरोबर आहे. बोथ राम अँड राज म्हणजेच जे 2 कर्ते आहेत ते आपण अँड ने जॉईन करू शकतो. अँड या कंजंक्शन द्वारे त्यांना आपण जॉईन करू शकतो. पण तिसरा जो सब्जेक्ट आहे त्याला आपण अँड ने जॉईन करू शकतो का? नाही. मग जर हे सेंटेन्स बरोबर करायचं असेल तर आपण म्हणू शकतो बोथ राम अँड राज as well as Rahul are playing फुटबॉल. ठीक आहे. तर परत बघूया सेंटेन्स. बोथ राम अँड राज मग हा सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 आपण अँड या कंजंक्शनने जोडला. सुरुवातीला आपण बोथ हे कंजंक्शन वापरलं. मग बोथ आणि अँड हे कोरिलेटिव्ह कंजंक्शनने आपण सब्जेक्ट 1 राम आणि सब्जेक्ट 2 राज यांना काय केलं? एकत्र केलं, यांना जोडण्याचं काम केलं. आणि तिसरा जो सब्जेक्ट आहे राहुल तो आपण कशाने जॉईन केला? ॲज वेल ॲज या कंजंक्शनने आपण वाक्यातील तिसरा सब्जेक्ट जो आहे तो जॉईन केला. तर असं देखील तुम्ही सेंटेन्स फॉर्म करू शकतात. ठीक आहे, इथपर्यंत तर बरोबर आहे. पुढे बघूया. आता इथे हेल्पिंग वर्ब हा आर वापरलेला आहे. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, ज्यावेळेस आपण ॲज वेल ॲजचा उपयोग कंजंक्शन म्हणून सेंटेन्समध्ये करतो त्यावेळेस आपण पहिल्या कर्त्यानुसारच हेल्पिंग वर्ब वापरत असतो. परत एकदा सांगते, मागच्या पार्टमध्ये आपण बघितलं होतं, ज्यावेळेस आपण ॲज वेल ॲज हे कंजंक्शन सेंटेन्समध्ये वापरतो त्यावेळेस आपण वाक्यातील पहिला कर्ता जो आहे त्यानुसारच आपण हेल्पिंग वर्ब हे सेंटेन्समध्ये वापरत असतो. मग या वाक्यातील जो सब्जेक्ट आहे पहिला तो काय आहे? सब्जेक्ट आहे राम. मग रामसाठी आपण आर वापरू शकतो का? नाही. आपण काय वापरणार? इज वापरणार. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल इथे तर राम आहे, राज आहे आणि राहुल आहे, म्हणजे काय? 3 सब्जेक्ट आहे आणि 3 सब्जेक्ट असल्यामुळे ते प्लुरल सब्जेक्ट आहे, मग इथे आर यायला पाहिजे. तर असं होत नाही. परत सांगते की ज्यावेळेस आपण ॲज वेल ॲज सेंटेन्समध्ये कंजंक्शन म्हणून वापरतो त्यावेळेस आपण पहिल्या कर्त्यानुसारच हेल्पिंग वर्ब वापरत असतो. आता हे देखील तुम्हाला क्लिअर झालं असेल. तर 3 सेंटेन्सेस आपण बघितले आणि 3 सेंटेन्सेस वरून तुम्हाला समजलं असेल की एक्झाम मध्ये आपल्याला एरर हे कशा पद्धतीने विचारले जातात. तर याकडे तुम्ही फोकस करायचं आहे. व्यवस्थित लक्षपूर्वक लेक्चर बघा, व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, पुढचं बघूया आता. पुढचं कंजंक्शन आहे बिटवीन. आता बिटवीनचा वापर हा सेंटेन्समध्ये कशा पद्धतीने केला जातो आणि त्यासोबत कोरिलेटिव्ह कंजंक्शन म्हणून काय वापरलं जातं ते देखील आपण पाहणार आहोत. सेंटेन्स बघूया. ही विल कम बिटवीन 5 PM to 7 PM. ठीक आहे. ही विल कम बिटवीन 5 PM to 7 PM हे एक सेंटेन्स आहे. या सेंटेन्स मध्ये बिटवीन हे कंजंक्शन म्हणून वापरलेलं आहे. त्याचसोबत काय वापरलेलं आहे? टू, म्हणजे 5 ते 7च्या दरम्यान. तर टू हे जर कंजंक्शन आपण बिटवीन सोबत वापरलं तर ते काय असतं? पूर्णपणे चुकीचं असतं. आपण बिटवीन सोबत नेहमी
कोरिलेटिव्ह कंजंक्शन म्हणून नेहमी आपण कोणतं कंजंक्शन वापरतो? अँड हेच कंजंक्शन वापरतो. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बिटवीन सोबत जर आपण टू किंवा फ्रॉम जर कोरिलेटिव्ह कंजंक्शन वापरले तर ते पूर्णपणे काय असतात? चुकीचे असतात. मग बिटवीन सोबत आपण काय वापरतो? अँड हेच कोरिलेटिव्ह कंजंक्शन म्हणून वापरतो. ही विल कम 5 PM and 7 PM. ही विल कम बिटवीन 5 PM and 7 PM. म्हणजेच तो 5 वाजेच्या आणि 7 वाजेच्या दरम्यान येऊ शकतो असा त्याचा अर्थ होतो. अजून एक एक्झाम्पल घेऊया. अवर रिझल्ट डिक्लेअर बिटवीन मंडे टू फ्रायडे. ठीक आहे. अवर रिझल्ट डिक्लेअर बिटवीन मंडे टू फ्रायडे. ठीक आहे. तर या सेंटेन्स मध्ये जर बघितलं बिटवीन नंतर आपण काय वापरलंय? मंडे आणि फ्रायडे. तर मंडे आणि फ्रायडे या दोघांनाही काय, त्या दोघांमध्येही काय वापरलं गेलंय? टू. तर बिटवीनच्या कोरिलेटिव्ह कंजंक्शन म्हणून आपण टूचा वापर कधीच करत नाही. तर इथे काय यायला पाहिजे होतं? अँड यायला पाहिजे. तर बिटवीन मंडे अँड फ्रायडे असं ते जर असतं तर ते सेंटेन्स काय असतं? पूर्णपणे बरोबर असतं. अवर रिझल्ट डिक्लेअर बिटवीन मंडे अँड फ्रायडे हे सेंटेन्स काय आहे? पूर्णपणे बरोबर आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की बिटवीन सोबत नेहमी आपण अँड हेच कंजंक्शन वापरत असतो कोरिलेटिव्ह कंजंक्शन म्हणून, आणि बोथ सोबत नेहमीच आपण अँड हेच कंजंक्शन वापरत असतो. परत एकदा समजावून सांगते. बोथ सोबत आपण नेहमी अँड हेच कोरिलेटिव्ह कंजंक्शन वापरत असतो. त्याऐवजी आपण ॲज वेल ॲज किंवा अलॉंग विथ हे देखील तुम्हाला ऑप्शन दिलं जाईल. तर हे दोघंही कंजंक्शन वापरत नाही. तुम्हाला एरर याच गोष्टींवर दिला जातो. जर तुम्हाला सेंटेन्स मध्ये बोथ नंतर ॲज वेल ॲज वापरलं गेलेलं असेल तर ते सेंटेन्स पूर्णपणे चुकीचं असेल. किंवा बोथ सोबत तुम्हाला अलॉंग विथ कंजंक्शन कोरिलेटिव्ह कंजंक्शन म्हणून दिलेलं असेल तर सेंटेन्स पूर्णपणे चुकीचं असेल. बोथ सोबत नेहमी आपण अँड हेच कोरिलेटिव्ह कंजंक्शन वापरत असतो. त्याच पद्धतीने बिटवीन सोबत आपण नेहमी अँड हेच कोरिलेटिव्ह कंजंक्शन म्हणून वापरत असतो. आपण कधीही टू किंवा फ्रॉम हे कोरिलेटिव्ह कंजंक्शन म्हणून सेंटेन्स मध्ये वापरत नाही. तर वारंवार मी ज्या गोष्टींवर तुम्हाला फोकस करायला सांगत आहे त्या गोष्टी अगदी कॉन्सन्ट्रेशनने ऐका, कॉन्सन्ट्रेशनने लक्ष द्या आणि जे आपले व्हिडिओ लेक्चर्स आहेत त्यांचा परिपूर्ण अभ्यास करा. त्याचा फायदा घ्या. येणाऱ्या एक्झाम मध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळेल. पुन्हा भेटूया असेच एका न्यू सेशन मध्ये. हॅव अ नाईस डे.